श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही खूप भाग्यवान आहात. आजचा हा स्वामी संदेश दैवशक्तीने तुमच्या समोर आला आहे. जर तुम्ही या धावपळीच्या जीवनातून आज स्वामींसाठी 10 ते 20 मिनिटे दिलीत तर स्वामी तुमच्या घरात एवढे पैसे पाठवतील की तुम्हाला ते सांभाळणे कठीण जाईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला अर्धवट न सोडता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखांचा, अडचणींचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे. स्वामी म्हणतात, परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्ही आमची गुरु माऊली. जीवनात सुखदुःख हा निसर्गाचाच एक खेळ आहे. भगवंताच्या इच्छेनुसारच सगळी काही घडतं. जेव्हा आपण संकटांना शांतपणे स्वीकारतो तेव्हा आपल्याला भगवंताचे दर्शन होते. शांततेच भगवंताची अनुभूती असते आणि त्यातूनच सुखाची प्राप्ती होते. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटत असतात. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. स्वामी म्हणतात, सगळेच सुंदर असतात. कुणाचे विचार, कुणाचे गुण, कुणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? जेव्हा कोणीच दिसत नाही, कुठूनच मदत मिळत नाही, तेव्हा स्वामीच तर दिसतात सगळ्याच आधी. स्वामी म्हणतात, प्रसंग परीक्षा घेत राहील पण आपली मात्र क्षमता त्याला दाखवत राहायचं. प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्या सोबती. जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार कायम. स्वामी सांगतात, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल. पण आपल्या हृदयात मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता. गुरुकृपा लाभासाठी सोडू लागे अहंता मना. नको मनी खोटी लालसा. प्रसिद्धी जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांच्या वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, गरीब श्रीमंत, उच्च नीच, आस्तिक नास्तिक, चोर डाकू, साधू संत कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे आणि आपली नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकरच मार्गी लावतील. बाळांनो, तुम्ही कोण आहात?
कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा आपण केलेली नसते. आयुष्यात काही वेळ काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखे वाटतं, पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेश, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला असं घडवा, एवढं यशस्वी बनवा की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहे ना, त्यांना तुझे स्वप्न पडले पाहिजे बाळा. मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी, तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा, त्यानंच सर्व आलं. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत, आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणतीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करत जावा. स्वामींनी वर्षानुवर्षे सोहळ्या ओवळ्या कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आणि आपण अजूनही त्याच सोहळे ओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या, त्यांनी दाखवलेल्या वाटेवर, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. जसे भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे, गुरु परंपरेला महत्त्व आहे, गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष संत घडवलेले आहेत. त्यांना दीक्षा देऊन त्यांना देखील आपल्या समान बनवले. जो स्वामींचा झाला, स्वामींनी त्याला आपल्या समान बनवले. स्वामींची अनेक अनन्य भावाने भक्ती सेवा करता स्वामींनी ओळखा, स्वामी जन्माचे सार्थक करतात. कोणाला श्रीमंतीची अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्यांचा, घोड्यांचा, आज्ञाचा, ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, मुलांबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहे, हे अनुभवालेचे बोल आहेत. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असते. मोरपंख दुर्मिळ झाले कारण लोकांनी त्याला जपलं नाही. कुठल्याही गोष्टीला जपावं लागतं तरच ते टिकतं, नाहीतर ते दुर्मिळ होऊन हळूहळू संपून जातं. म्हणून चांगले मित्र, चांगले नाती वेळोवेळी जपा, नाहीतर हळूहळू ते दुर्मिळ होतील. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेतात. आपण
कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. मला मिटवायला, मला संकट टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक शर्यतीचे प्रयत्न करत राहा आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथे शक्य करायला मी आहे. तुझ्या पाठीशी तू घाबरू नकोस. हे स्वामीराया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळ्या करतात. हा अनुभव आहे, तुम्ही पण करून पाहावं. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात, परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींचं आणि आमचे नातं कसं आहे माहिती? रस्त्यावर जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो, कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, जे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. हे बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजवा. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव, माझे नाव घे, बाकी मी पाहेन. आणि तू आहे, घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या दही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली, राहिल्या सदा ही भक्ती स्वामी चरणी. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच जगाच्या, संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थक लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काहीही फायदा होत नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच माझे मागणे आहे तुझ्याकडे स्वामीराया. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो, तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात. ते भोगला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढा देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो, अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि आमची भक्ती कर. दुःख तर
आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा, कल्याण होईल. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजलेले नाही. अजून देखील आपण स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळच झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकले से खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियेत स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा बोवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते ज्यांच्यासाठी खूप केलं अशा सर्वांची पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली. क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची. नको ते खोटे नाते संबंध आणि स्वामी तुमची सेवा भक्ती करायची बस. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलत असतो तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात, ते तितकाच सत्य आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करत राहा, कल्याण करून घ्या स्वतःचे. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. जेव्हा नियती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करत राहा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटात मध्ये कसे बॅलन्स उभे करून राहतो, तुमचं गुगल पण दाखवू शकत नाही. ज्यावेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देवदेव व्रत केल्यावर तरी त्या अनुभवाचा येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचे नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव येतील, करून पहा. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे. ते तुझ्यासाठी आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे.
अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे? चल उठ, बघ बरं माझे नाव घे, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेलं, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर, गरीब, अडकलेले, धडकलेले, निर्धार, अनंताची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. मी सांगतात का रे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्यांच्या अंगात संचार करतील? अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको करूस, अंधश्रद्धा बाळगू नको. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेव. मी सांगतात बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्या वर एखादा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू त्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. जे सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच. तुझ्यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. मला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी मंत्र असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते. आजपर्यंत मी या शब्दसमूहाचा कोट्यावधी उच्चार व हस्तलिखित करून नदी, समुद्र अशा ठिकाणी तर काही शुद्ध भूमी विसर्जित केला आहे. कोणताही सुंदर, शुद्ध, अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावी मन, बुद्धी, शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणासारखे प्रवास करायला लागते व त्याचा अंतरात्म्यातला एक शुद्ध शुभ्र चंद्र प्रकाश दिसून तो कृत्यकृत्य होतो. श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतात. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. आम्ही असताना काळजी कशी करतोस रे? तुझं काम फक्त माझ्याजवळ अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहे. एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटेला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे नामस्मरण करून आनंदाने घालवायचा. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठे असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगावेच असतात.
पण आम्ही तुझ्या सोबत आहो ना, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत नसाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीबही बदलेल. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता. हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्यानं नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास होणार नाही. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यातला तुला सहज खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतात असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरुपटीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वळवण्याची प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंचे कास धरून ठेवावी. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा म्हणजे सोपे नाही. ती परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंनी भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुर्गकर्काचा योग समजावा. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तिचं समाधान देखील जन्म घेतं. म्हणून कुठल्याही समस्याला भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जयाला नामाची गोडी लागली. ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वायस्वय स्वामी माऊली. देव अडवण्यासाठी पुण्य असावं लागतं. देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं. देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं. देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे कार्य प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्या भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरं काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होत असते. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. हे शक्य वाटणे हे टाळणे अशक्य. हे शक्ती दे सहाय्या. जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय. माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्म करावी म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो. समस्या कोणत्याही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसले नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समजून ठेवून आपल्या अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिक करत राहायचे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. मन चंगा
तो कटोती में गंगा. या महान संत रविदास यांच्या वाक्याचे आज तगायत परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. स्वतःला जो ओळखतो तो इतरांनाही चांगल्या पद्धतीने ओळखतो. मला काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक फोन आला होता. फोनवर बराच वेळ बोलणे सुरू होते. बोलता बोलता तो म्हणाला, 15-20 वर्षापूर्वी एक मित्र मला वाकडं बोलला, ते अजून मनातून जात नाही. मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी राहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस 15-20 वर्षाची जळमेटे मनात थांबवून ठेवतो. हा गथलपणा बरेच जवळ वेळोवेळी करत असतात. खरं तर आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात, पण आपण आपल्या मेंदूत वाईट विचारांची भरणा भरपूर करत असतो. कधीकधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्याला मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्या झुरळाची किसळ वाटते, त्यातूनच तसंच त्याला करायचं, तसंच झटकून टाकायचं. तसंच आपल्याबाबत कोणी किळस वाटणारे शब्द वापरले तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोठावून नाही, तर वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवू. जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण, आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणजन्नात रमून जातो. कधीकधी आपल्या डोळ्यात पाणी येतं, तर कधी ओठावर हसू. जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नाही त्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवतो. आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो. मेंदूला वाचा नसते, तो मुका नसतो. याला काही कळत नाही, पण हृदयाला मन असते, त्याला तरी ते कळले पाहिजे. काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात, ती गोष्ट वेगळी. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे. पण 90 ते 95% गोष्टी अशा असतात की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत. मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे. ज्या गोष्टी सृजनशील गोष्टीशी निगडीत नाहीत त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे. आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले जवळचे मित्र आनंदी असणं हेच तर आयुष्य आहे. या पलीकडे काय असू शकते? लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले की त्यात सुरटी फिरवावी, गाळ खाली असतो, त्यामुळे स्वच्छ पाणी आपल्याला मिळते. पण मेंदू गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशा वेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे. यावरून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की अनेक जणांनी प्रगती ही इतर लोक काय म्हणतात किंवा इतरांना काय आवडते त्यानुसार जीवन जगत असतात. स्वतःचे मन उत्तम असेल, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता. नको चिंता उद्याची, नको स्मृती कालची. वेळ वाया दडवू नको, कदर कर तू या क्षणाची. घडले काल ते घडायचे, होईल उद्या ते व्हायचे. हाच एक क्षण हाती तुझ्या, गमावल्यावर मग न रडायचे. उद्या काही होणार नाही, काल गेले ते येणार नाही. आणि आज स्वस्थ बसला तर काहीच तुझ्या हातून येणार नाही. वरील ओळीप्रमाणे ज्याचे जीवन असते तो कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे उभा राहतो. आणि असे व्यक्तिमत्व बनविणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते. एखाद्याच्या सावलीत उभा राहून स्वतःची सावली कधीच शोधता येत नाही. त्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. काल माझ्या मनात आले म्हणजे व्हॉट्सअपवरती बऱ्याच जणांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे आपण शिक्षण कशासाठी घेतो? या प्रश्नावर मोजक्याच व्यक्तीने खूप छान आणि समर्पक वाटवीत अशी उत्तरे दिली. यातील काही उत्तरे तर प्रत्येकाला विचार करण्यास लावणारी होती, तर काही थट्टा म्हणून किंवा स्वतःच्या शिक्षणाबद्दल गंभीर असल्यासारखी उत्तरे दिली. आज आपण काय शिकलो किंवा काय शिकत आहोत या प्रश्नाची उत्तरे त्यांच्याजवळ कदाचित काही असतील या नसतील, परंतु आज आपण काय करतो यावर स्वतःचा भविष्यकाळ अवलंबून असतो. याच काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात ही त्या कार्यामध्ये यश मिळवून देईल की नाही हे ठरवित असते. आजचा दिवस कशा पद्धतीने तुमच्या जीवनात अस्मरणीय ठरविला जाईल याचा विचार करणाऱ्या व्यक्तींची संख्या खूपच थोड्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याच्याबरोबर उलट म्हणजे आजचे कार्य उद्या कसे करता येईल
असे वागवणाऱ्याची लोक संख्या खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुम्हाला दररोज एक गोष्ट स्वतःच्या जवळपास जाणवत असेल, ती म्हणजे कोणी एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करीत असेल, तर त्या व्यक्तीला सकारात्मक पाठिंबा देण्याऐवजी त्या नवीन गोष्टीतील अडचणी किंवा नकारात्मक विचाराचं सांगितले जातात. उदाहरणार्थ, एखादा लहान मुलगा सायकल शिकत असतो, तेव्हा त्या पाठिंबा देणारे कमी असतात. परंतु सायकल चालविताना तू कशाप्रकारे पडशील, कुठेतरी अपघात घडेल, त्यानुसार तू गंभीर जखमी होशील किंवा कायमचं अपंगत्व येऊ शकेल, अशा अनेक गोष्टी रंगून आणि वारंवार सांगितल्या जातात. त्याचबरोबर आणखी एक उदाहरणं म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करीत असेल, तर त्याच्या पालकांना ज्या वाईट सवयी अभ्यास करताना जडलेल्या असतात, त्याच मुलांनाही ते नकळत लावतात. मुलाला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहत नाही, परंतु त्याचे पालक त्याला सांगतात, की 2 ते 3 वेळा वाचल्याशिवाय तुझ्या लक्षात राहणार नाही. मग त्या विद्यार्थ्यालाही तशीच सवय लागते. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्याची सुरुवात आतापासूनच करायला हवी. आजच्या दिवसापासूनच करायला हवी. आजचा दिवस जर तुम्ही वाया घालविला, तर हा दिवस, ही गेलेली वेळ परत कधीच मिळणार नाही, एवढेच लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने कोणतेही दिवस उजाडल्यावर स्वतःला सांगितले पाहिजे, की आजचा माझा दिवस आहे. मी आज प्रत्येक कार्यात नक्कीच यशस्वी होईन. दिवसाभरातील गोष्टी करीत असताना तुम्हाला न मागता हा शब्द अनेक वेळा कानी पडतो. मग तो एखाद्याचा सल्ला असेल किंवा इतर काहीही असू शकते. जीवनामध्ये न ठरविता अनेक संकटे येत असतात. त्यांना कशा पद्धतीने सामोरे जायचे असा सल्ला देणारे अनेक जण मिळतील. परंतु ती संकटे स्वतःसमोर उभी राहूच नये म्हणून नेमके काय केले पाहिजे असे सांगणारे बोटावर मोजण्याइतपत असतात. आयुष्यात आपण असंख्य चुका केल्या याचं दुःख जास्त असतंच, पण त्याहीपेक्षा जास्त दुःख असतं ते चुकीच्या माणसासाठी आपण असंख्य गोष्टी केल्याचे. हे वाक्य सत्य आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीकडून कितीही मोठी चूक झाली तरी ती तुम्ही सहजपणे सहन करता. परंतु न आवडत्या व्यक्तीकडून थोडीशी जरी चूक झाली तरी तुम्ही सर्वाचा राग कर्त्या त्याच्यावर काढत असता. हे का घडते याचा विचार तुम्ही करीत नाही. तुमच्याबरोबर असणाऱ्याचे हसू पाहून तुमचे दुःख विसरले पाहिजे, पण तुमच्यासोबत असणाऱ्याच्या प्रत्येकाचे दुःख पाहून तुम्हाला कधीच हसू येणार नाही. तुमच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही एक गोष्ट सांगा, माझ्या चुका मला सांगा. त्या इतरांना सांगू नका, कारण त्या चुका फक्त मी बरोबर करू शकतो, इतर लोक नाहीत. तुम्ही जेथे कार्य करता किंवा ज्या ठिकाणी दिवसभरातील अधिकाधिक वेळ घालविता, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच आज अनेक जणांना अशी सवय जडली आहे, की एखाद्याची चूक झाली तर त्याला न सांगता इतरांना सांगणे किंवा एखादी व्यक्ती कशा पद्धतीने चुकीची वागत आहे यावर एकत्र येऊन तासनतास चर्चा, गप्पा करणे आणि त्या व्यक्तीच्या चुका पाडा वाचून दाखवणे. असे केल्याने फक्त जीवनातील चांगला वेळ वाया घालवायचा, त्यातूनच स्वतःला आणि इतरांना काहीही मिळत नाही याची कल्पनासुद्धा असूनसुद्धा ते असे वागले जाते. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जीभ जास्त बडबडत असेल तेव्हा मेंदूचे काम करण्याचे प्रमाण खूप कमी झालेले असते. त्यासाठी कमी बोला आणि तुम्ही करीत असलेल्या कामातून स्वतःची ओळख कशा पद्धतीने निर्माण होईल यावर जास्त कष्ट घेतले पाहिजे. स्वतः किती श्रेष्ठ आहे किंवा मी हे केले, माझेमुळे ते झाले, मी नसतो ते काय झाले असते, मी सर्व काही केले आहे, असे शब्द ज्या व्यक्तीच्या तोंडातून येतात त्या व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही मोठ्या होत नाही. त्यांच्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जे स्वतः निर्णय घेतील त्यावर ठाम नसतात. आज एखादा निर्णय घेतला तर उद्या दुसराच निर्णय घेतात. अशा व्यक्तीची प्रगती कधीच होत नाही. त्यांच्यापासून थोडं दूर राहा. मी रुजल्यासुद्धा काही कालावधी लागतो, पण कारण माती, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश व्यवस्थित असेल तर बी रुजते. हे साधे निसर्गाचे तत्त्व ज्याला समजते तो शांतपणे फळाची वाट बघतो, गडबड करत नाही. कासवाच्या गतीने का होईना, पण दररोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवायला हवी. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही कार्य हाती घेत असताना मनाची तयारी केली की जग जिंकण्याची अर्धी कसरत पूर्ण होते. अनेक व्यक्तींना न मागता काही देण्याची सवय असते. जीवनामध्ये चांगले विचार ठेवा, प्रत्येकाने ऐकून घ्या,
प्रत्येकाकडून काहीतरी शिक्षा घ्या. कारण प्रत्येकजण सगळं जाणतो असे काही नाही. परंतु प्रत्येकजण काही ना काहीतरी जाणतो हे नक्की. कोणालाही कधीच कमी समजू नका. असे म्हणतात की कोणा वाचून कोणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी त्या व्यक्तीची कमतरता ही जाणवतेच. हेही सत्य आहे. त्यासाठी नेहमी स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्ध आपोआप व्हाल आणि यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आज जीवनामध्ये प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये जगत आहे. अनेकांची प्रगती न होण्यामागच्या कारणाचा थोडासा आढावा घेतला तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, ती म्हणजे चिंता होय. चिंता आणि चिता या दोन शब्दामध्ये एक आणि फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिता ही मानवाला एकदाच संपवते, परंतु चिंता ही माणसाला प्रत्येक क्षणाला संपवत असते. अनेक लोक कशाची चिंता करतात याची यादी तयार केली तर खूप लांबलचक होईल. त्याचप्रमाणे अनेकांची प्रगती खुंटण्याचे प्रभावी कारण म्हणजे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याची सतत चिंता करत राहत असतात. अनेक जण उद्या स्वतःचं काय होणार, कसं होणार याचा आजचा वेळ वाया घालवत असतात. अनेक व्यक्तींना एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल किंवा एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल, त्या गोष्टी केल्यामुळे स्वतःला आनंद मिळत असतो हे देखील माहीत असते. परंतु हे सर्व करण्याआधी त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न गोंधळ घालत असतो, तो म्हणजे त्याचा काय परिणाम होईल याचाच मोठ्या प्रमाणावर विचार होतो. मग त्यातला वेळ वाया जातो. मात्र स्वतःच्या हातून कोणती क्रिया होताना दिसत नाही. तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचाच पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका. झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत राहा. अनेक जण स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्यावर फोडून रिकामे होतात. त्यांना त्यातून मुक्त झाल्यासारखे वाटते, परंतु हे चुकीचे आहे. तुम्ही ज्याच्यावर असे खापर फोडला तो मात्र त्याला नवीन मिळालेली संधी गमावतो आणि सामोरे जातो. काही दिवसापूर्वी मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. तिकडे एक छान कार्यक्रम होता. कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरू होता. अचानक माझा फोन वाजला. मी तो उचलला. संभाषण संपले, परंतु संभाषण दरम्यानचे विचार माझ्या मनात तसेच गोंधळ घालत होते. माझ्याबरोबर आलेल्या मित्राने मला विचारले, काय झाले? मग मी त्याला झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, काही काळजी करू नकोस. आता एवढा छान कार्यक्रम सुरू आहे, त्याचा आनंद घे. जे फोनवर बोलणे झाले त्याचा काय परिणाम होईल हे आपण परतल्यावर पाहूया. त्याचवेळी मी ठरवले की पुढे काय परिणाम व्हायचा आहे तो होणार आहे, परंतु आताची वेळ आपल्या आनंद मिळवून देणारी आहे. मग परिणामाच्या विचारात हे आनंदाचे क्षण वाया घालवायला नकोत. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परतलो. पाहिले तर मी ज्या परिणामाची काळजी करत होतो तसे काहीही घडले नाही. बऱ्याच वेळा असे होते की आपण उगाचच चिंता करत असतो. मी जर यावेळी फक्त विचार करीत राहिलो असतो तर त्या कार्यक्रमामधील आनंद कदाचित उपभोगू शकलो नसतो. नेहमी तुम्ही करत असलेले काम हे आत्मविश्वासपूर्वक करायला हवे. म्हणजे पुढील परिणाम काय होतील याचा विचार करण्यासाठी वेळ वाया जात नाही. अनेक जणांना अशी सवय असते की एखादी क्रिया घडवून गेल्यावर किंवा भविष्यात काही घडणार असेल त्या गोष्टीवर तासनतास गप्पा मारायच्या. त्याचा स्वतःच्या आयुष्यावर एकच परिणाम होतो, फक्त चांगली वेळ निघून जाते आणि वेळ ही नदीतील वाहणाऱ्या पाण्यासारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधी स्पर्श करू शकत नाही. नेहमी स्वतःचे आत्मभान ठेवून जगायला हवे. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका. जबाबदारीने धाडसाने पाऊल उचलायला मागे पुढे पाहू नका. आपल्याला स्वतःच्या निर्णयाला परिश्रमाची साथ द्यायला कधी विसरू नका. आत्मविश्वासाने सर्व काही कमवता येते. अपयशाने मात्र कधीच खचून जाऊ नका. मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील आणि त्यांच्यासाठी पुढील परिणामाची काळजी करू नका. जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकाल. अनेकांचे आयुष्य याच प्रश्नाभोवती घुटमळत राहते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा प्रश्न निरनिराळ्या रूपात उभा राहू शकला. इतके मोठे प्रतल या प्रश्नाचे. बालपण सरताना अनेक गोष्टी मागे राहिल्या. काही वेळ विकत घ्यायला तर काही खेळायला राहिले. तारुण्याचे उंबरठ्यावर मनापासून आवडलेल्या व्यक्तीला अंतरेचे गुज सांगायचे राहून जाते.
व्यवहारी आयुष्य पुढे सरकत असले तरी मन मात्र सदैव मागे घुटमळत असते. आपण दररोज तरी या गोष्टीचा वापर करत असतो. काही जण या एक काडी मात्र किंमत देत नाहीत, परंतु काही व्यक्तींसाठी व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी उपयोगी पडणारं आहे, हेही माहीत असते. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्या हातून घडलेल्या गोष्टीवर थोडा वेळ विचार जरूर केला पाहिजे. एका शास्त्रज्ञाने असे म्हटले आहे, की कोणतेही काम करण्यासाठी मला 60 मिनिटे दिलीत, तर त्यातील 45 मिनिटे ते काम कशा पद्धतीने पूर्ण करता येईल यावर भर दिला पाहिजे आणि उरलेले 15 मिनिटांमध्ये ते काम आत्मविश्वासापूर्वक पूर्ण केले पाहिजे. एखादे काम पूर्ण केल्यानंतर मागे काही राहिले नाही ना याची काळजी घ्यायला हवी. अनेक व्यक्ती अपयशी होण्यामागे हेच कारण असते. यालाच आपण सिंहावलोकन असे सुद्धा म्हणत असतो. कारण सिंह जेव्हा चालत असतो तेव्हा काही पावले पुढे चालल्यानंतर तो मागे वळून पाहतो की मागे काही राहिले तर नाही ना. त्याचप्रमाणे प्रत्येकाने स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करत असताना सकारात्मक भूमिका पार पाडली पाहिजे. एक उदाहरण सांगतो, म्हणजे या काही शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. आपण काही राहिले नाही ना. स्मशानभूमीतून बाहेर पडताना भटजींनी त्याला विचारले. नाही असं सांगता येत ते पुढे निघून गेले. त्याला मात्र मागे पाहताना आईची धडधडणारी चिता दिसली. नाही कसं, खूप काही राहिले मागे. आणि तो आगेवेगाने मागे फिरला. सरणाजवळ पडलेली चिमूटभर राख त्याने हातात घेतली. त्याला मागे फिरलेले पाहून एकाने विचारले, काही राहिलं होतं का मागे? भरल्या डोळ्यांनी तो म्हणाला, नाही, काही राहिलं नाही आता मागे, आणि जे राहिलं आहे ते आता कधीच परत येणार नाही. काही उरलेच नाही सोबत घेण्यासारखे, आता काहीच मागे राहिले नाही. अनेकांना स्वतः न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची घाणेरडी सवय जणू अंगीकारलेली असते. अशा व्यक्तींना कोणतेही काम किंवा त्यांच्या आसपासच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात आणि काम संपतात दूर करतात. स्वतःनं केलेले काम सर्वांच्या समोर उघडत बसतात. एकदा सकाळी माझ्याच हातात चहाचा कप होता. उभ्या उभ्या चहा पीत होतो. अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपऱ्याला लागले. कपही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव बऱ्याच वेळा आला असेल. क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी असाच निसटून जातात. गरज असते फक्त क्षुल्लक गोष्टी सोडून देण्याची. मला विचारलं नाही, मला बसायला खुर्चीच दिली नाही, अशा गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. सोडायला शिकलं की मागं पाहून निसटून गेलेल्या चांगल्या गोष्टी, अनेक चांगल्या गोष्टींमध्ये पुन्हा जीवन येईल. सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखून देत नाही. तो सोडला किंवा मागे काही राहिले नाही ना याची चिंता सोडा. काही पहा आणि तुमच्या एका यशाच्या शिखरापर्यंत पोचाल. कुछ लोग सोच में ही जिंदगी बिता देते हैं. हे वाक्य आज अनेक व्यक्तींना लागू पडत आहे. त्याची आता अनेकांना सवय जडलेली दिसते. अनेक व्यक्ती फक्त विचारच करत बसतात किंवा दिवा स्वप्ने रंगविण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असतो. एखाद्या व्यक्तीविषयी निंदा करणे किंवा त्यांच्या पाठीमागे त्याचा चर्चा करणे असे करत असतात. परंतु निंदा किंवा चर्चा ही फक्त यशस्वी व्यक्तीच्या वाटेला येत असते. त्यामुळे अशा व्यक्तींकडे लक्ष न देता सतत आपण आपले चांगले कर्म करीत राहिले पाहिजे. आज सकाळी चहा घेत असताना रेडिओ ऐकत होतो. त्यावर एक अतिशय सुंदर गीत लागले होते. कदाचित बऱ्याच जणांना ते माहितीही असेल. एका ताळ्यामध्ये अनेक लहान पिल्ले राहत असताना त्यातील एक कुरूप असते. अतिशय सुरेख दिसणारी अनेक बदके त्यामध्ये राहत असतात. त्या पिल्लापैकी कुरूप दिसणाऱ्या पिल्लाची नेहमी निंदा केली जाते. त्याला कशातही सामावून घेतले जात नाही, ना खेळात ना इतर कशातच. ते कुरूप दिसणारे पिल्लू नाराज होते, दुःखी होते. आपल्याला कोणीही जवळ करत नसल्याचे दुःख त्याच्या मनामध्ये असते. एके दिवशी ते दुःखी होऊन त्या तळ्याच्या काठावरती बसलेले असते. अचानक त्याची नजर पाण्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे जाते आणि ते पिल्लू खूप आनंदी उत्साही होते. त्याचा आनंद गणगणात मावेनासा होतो, कारण त्याच्या लक्षात येते की आपण इतर बदकांच्या पिल्लासारखे नाही, तर आपण राजहंस आहोत हे त्याला समजतात. त्याच्यातील सर्व नैराश्य, भीती दूर होते
आणि ते स्वतःला खूप भाग्यवान समजते. अशा पद्धतीने जीवन अनेकांचे असते. स्वतःजवळ खूप काही असते, परंतु अनेक व्यक्ती या स्वतःकडे जवळ नाही, त्याच गोष्टींच्या दुःखात असतात. काही जवळ असणाऱ्या गोष्टीसुद्धा ते विसरून जातात. वर्तनामध्ये जी व्यक्ती जगायला शिकवते, तिचा भविष्यकाळ खूप सुंदर असतो. समजा अनेक व्यक्तींना आपण पाहतो की एकदा सण, उत्सव किंवा इतर समारंभ घडून गेल्यानंतर असे म्हणतात की पुढच्या वेळी मी यापेक्षा अधिक चांगले करेन. त्यावेळी तुम्ही बघत राहाल. परंतु वास्तव हे असते की ते फक्त विचार करून स्वतःला सुखी समजत असतात. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर विचार करत बसण्यापेक्षा जो काही विचार केला आहे त्यावर कृती करणे हे तितकेच आवश्यक असते. एखादा नवीन चांगला विचार मनामध्ये आला की तो जास्तीत जास्त प्रमाणात आचरणात कसा आणता येईल याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. स्वतःजवळ असणाऱ्या गोष्टीचा, साधनांचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. नाहीतर कालांतराने त्या गोष्टीचा आपोआप नाश होत असतो. हे आपण लक्षात ठेवतो आणि ठेवावा लागतो. फक्त विचार वेळ दडवू नका, तर जो काही चांगला विचार केला आहे त्यावर कृती करण्यात वेळ घालविला तर यश आपल्याला नक्कीच मिळते. पैसा, प्रतिष्ठा, लग्न, मुले, चांगली नोकरी, हवे ते कपडे, लॉटरीचे मिळालेले पैसे किंवा अशा प्रकारचे कुठलेही यश तुमच्या मनातल्या भावनांना बहिर्गोल भिंगावून पहिल्याप्रमाणे मोठे दिसते. तुम्ही मुळातच शांत स्वभावाचे असाल तर अशा यशामुळे तुम्ही आणखी शांत होता. तुम्ही आनंदी आणि प्रेमळ असाल तर अधिक आनंद व प्रेमळ होता. तुम्ही आत्मविश्वासाने भारलेले असाल तर तुमचा आत्मविश्वास अधिक वाढतो. तेच उलटपक्षी जर तुम्ही आनंदी नसाल तर तुमच्या आयुष्यातील उत्साह, प्रेम, आत्मविश्वास, शांती नाहीशी होईल. आणखी हवेचा ध्यास तुम्हाला तुमच्या वैयक्तिक यशापासून दूरच नेईलच, पण तुमचे आयुष्य आणखी गुंतागुंतीचे आणि संकटांना आमंत्रण देणारे ठरेल. जर तुम्ही मुळात आनंदी नसाल तर अधिक पैसा तुम्हाला अधिक आनंदही देणार नाही. तुम्ही मुळातच आनंदी प्रवृत्तीचे असाल तर तुम्हाला हे कळून चुकलेले असेल की आनंद राहण्यासाठी तुम्हाला अधिक पैशाची गरज नाही, तर अधिक संपत्ती तुम्हाला नक्कीच अधिक आनंदी बनवेल. अधिक पैशाची अपेक्षा धरणे यात चुकीचे काहीच नाही. पण पैशाच्या या ध्यासात आपण हे विसरता कामा नये की आनंद हा आपण अंतर्गत असतो. आपल्या पहिल्या पाहिजे ते मिळवणे आणि जे आपल्याकडे आहे ते हवे असणे हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही आनंदी, प्रेमळ, आत्मविश्वासाने युक्त आणि शांत व्हाल. जरी तुमच्याकडे लौकिक दृष्टिकोन काही नसेल तरी आणि शांत तुम्हाला जगातील सर्व सुखे मिळतील की तुम्ही अधिकाधिक आनंदी व्हाल. एकदा का तुमच्याकडे आहे त्यावर तुम्ही खुश असलात की लौकिकदृष्ट्या मानले जाणारे यश त्याच्या पाठोमाग धावून येईल आणि त्या मार्गाने येईल. सगळ्या बाह्य लोकांचे यशाचे मुख्य वचन असते भ्रम किंवा आभास. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्या वाटेत की नवीन गाडी घेतली किंवा आपल्याला नोकरी बदलली किंवा प्रेमळ जोडीदार मिळाला तर आपले आयुष्य अधिक सुखी होईल. पण ही प्रत्येक गोष्ट मिळाली तरी सुख आपल्यापासून दूर पळते. आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा सामान्यपणे आपल्याला वाटते की आणखी काय मिळाले तर आपले दुःख नाहीसे होईल, पण तसे होत नाही. आपण एवढे पुरेसे आहे असे आपल्याला कधीच म्हणत नाही. आपल्याला जास्त मिळाले नाही या भावनेने आपण दुःखी झालो की बाह्य यशाचा भ्रम आपल्या मनावर राज्य करू लागतो आणि मग आपल्या आणखी काही मिळवण्याशिवाय आपण आनंदी होऊ शकणार नाही ही भावना वाढली लागते. पुढील काही नेहमीची उदाहरणं बघा. जसं की पहिलं, जोपर्यंत माझ्याकडे 1,00,000 रुपये जमत नाही तोपर्यंत मी सुखी होणार नाही. दुसरं, जोपर्यंत माझी देणी संपत नाही तोपर्यंत मला बरे वाटणार नाही. तिसरं, माझ्या बायकोचा स्वभाव बदलल्याशिवाय मला सुख मिळणार नाही. चौथं, माझा नवरा माझी काळजी घेत नाही तोपर्यंत मला कसे सुख मिळेल. पाचवं, माझे वजन कमी झाले तरच मला बरे वाटेल. सहावं, जिंकल्याशिवाय मला चैन पडणार नाही. सातवं, मला मानसन्मान मिळाल्याखेरीज आणि माझे कौतुक झाल्याखेरीज मला बरे वाटणार नाही. आठवं, सध्या माझ्या आयुष्यात किती ताणतणाव आहे हे नाहीसे झाले
तरच मी सुखाने श्वास घेऊ शकेन. 9. अजून खूप काही करायचे बाकी आहे. मला कसं चैन पडेल? आणि 10. आता काही करायला नाही म्हणून मी दुःखी आहे. सुरुवातीला आपल्याला हवे ते मिळाले की आनंद मिळतो हे दिसते, पण फारच थोड्या वेळात आपण पुन्हा दुःखी होतो. दुर्दैवानं प्रत्येक वेळी चांगले वाटण्याचा आपण बाह्य गोष्टीचा आश्रय घेतो. त्यामुळे आपल्यामध्ये एक पोकळी रितेपणा जाणवतो. आनंद आणि शांतता याऐवजी आपल्याला आयुष्यात लोभ आणि असमाधान येते. वैयक्तिक यशाशिवाय अधिक मिळूनही आपण दुःखी होतो. म्हणूनच श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांच्या कथा दुःखाने भरलेल्या असतात. झगमगत्या दुनियेतील प्रसिद्ध तर दुःख, व्यसनीचा, घटस्फोट, नैराश्याचंच घेऊन येतो. जर आपण वैयक्तिक यश संपादन करण्याचे तंत्र शिकलो नाही तर मिळालेले अधिक वैभव्य आपल्याला असमाधानी ठेवते आणि चिंता निर्माण होते. वैयक्तिक यश हे आसुंतुजा येते. वैयक्तिक यश हे आपल्या अंतर्गतच असते आणि तेव्हाच ते संपादन करता येते. जेव्हा तुम्ही फक्त तुम्हीच नसता तर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असता. आणखी एखादी गोष्ट करताना आनंद, आत्मविश्वास आणि खंबीरपणा वाढणे आवश्यक असते. वैयक्तिक यश म्हणजे फक्त आपल्याला मिळालेली मोठी ध्येय गाठणे नव्हे, तर आनंदी आणि समाधानी वाटणे. वैयक्तिक यशाशिवाय तुम्ही कोणतीही असला तरी किंवा तुम्ही कोणतीही मिळवलेली तरी कोणतीही परिस्थिती तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल, तुमच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल आतून खूप बरे वाटले, तेव्हा वैयक्तिक यश तुम्ही मिळवले असे म्हणता येईल. भौतिक यश हेच आपले अंतिम ध्येय आहे असे मागण्यातील खोटेपणा किंवा व्यर्थता आपल्याला जाणवेल की वैयक्तिक यश मिळेल यामध्ये काय गंमत आहे. ही एखादे ध्येय ठरवते आणि ते गाठल्यावरही ते पुरेसे न वाटणे. लाखो रुपये भल्या बुऱ्या मार्गाने कमावल्यानंतर आरशात स्वतःलाच पाहताना नाराज होण्यात तरी काय गंमत आहे. चिरकाल टिकणारा खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीत छोटासा बदल करावा लागेल. त्यासाठी भौतिक सुखाच्या मागे न लागता वैयक्तिक यश मिळवणे हे आपल्याला आद्य ध्येय बनावे लागेल. आनंदाचे डोही आनंद तरंगे. चिरकाळ टिकणारा आनंद आपल्याला आतून मिळतो. तुम्हाला हवे ते मिळालेला आनंद हा तुम्ही जेवढे आनंदी व्हाल तेवढ्याच मर्यादेपर्यंत असतो. काहीतरी चांगले काम केल्याचा आणि काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मात्र तुम्हाला अधिक सामर्थ्य देतो आणि तुम्हाला आत्मविश्वासयुक्त बनवतो. दुसऱ्यावर प्रेम केल्याचे तुमचे स्वतःवरचे प्रेमसुद्धा वाढविले लागते. शांत, आनंद, विश्रांती यामुळे तुमचे आयुष्य शांतमय व ताणविरहित जाते. बाहेरच्या जगातून फक्त आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि शांती याच्या लाटा येतात. त्या आपल्या आतमध्ये आधीच असतात. भौतिकदृष्ट्या यश हे तुम्हाला तेव्हाच आनंदी करू शकते जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता. तुम्ही जर आधीच आनंद असाल तर आयुष्यात तुम्हाला जे काही मिळते तेव्हा तुमचा तो आनंद कायम राहतो. हे जसे काही बाथटबमध्ये उबदार पाण्यात वाहून बनण्यासारखे आहे. जर तुम्ही हालचाल न करता शांतपणे झोपलात तर तुम्हाला थोड्या वेळाने पाण्याचा उबदारपणा जाणवणार नाही. पण जर तुम्ही हालचाल केलीत आणि पाण्यातून हातपाय वर काढले तर तुम्हाला परत उबदारपणा जाणवेल. हा उबदारपणा जाणवण्यासाठी 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे तुम्ही मुळात उबदार पाण्यात असणे गरजेचे आहे आणि दुसरे म्हणजे थोडीफार हालचाल करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आयुष्यात आनंदाच्या लाटा जाणवण्यासाठी आपण मुळात आनंदी पाहिजे. नंतर आपल्याला पाहिजे ते मिळेल पाहिजे. जर आपण आनंदी असलो तर सुखवाणाऱ्या आणि सुमधुर आनंदाच्या लाटांचा अनुभव घेण्यास खूप मोठ्या बाह्य यशाची गरज नाही. जर तुम्ही आता अशा पाण्यात अंघोळीसाठी भोवळला आहात की ज्याचा संबंध तुमच्या आतील सामर्थ्याशी आणि आत्मविश्वासाशी आहे, तर थोडी हालचाल केल्यास तुम्हाला आत्मविश्वासाच्या लाटा जाणवतील. जर तुम्ही प्रेम आणि शांततेच्या पाण्यात असाल तर तुमच्या इतरांबरोबरच्या संवादातून आणखी प्रेम आणि शांती मिळेल. पण याउलट जर तुम्हाला दुःख असेल, तुम्ही खूप त्रसिक असाल, तर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, निराशा झाला असाल तर तुमच्या रोजच्या व्यवहारातसुद्धा तुम्हाला दुःख, निराशा आणि तणावाच्या लाटा अवतीभोवती जाणवतील. लौकिक अर्थानं
तुम्ही कितीही यशस्वी असलात आणि तुम्हाला हवे ते मिळाले असेल, तरी दुःखच तुमच्या वाटेला येईल. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.